विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी विषय इंग्रजीचा 1.3 लेट्स स्पीक पेज नंबर 3 and 4 आज आपण पाहणार आहोत. लिसन अँड एनॅक्ट, ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा. विद्यार्थी मित्रांनो, चित्रामध्ये एक मुलगा आणि मुलगी यांच्यात काहीतरी संवाद चाललेला दिसतोय. काय संवाद चाललाय पाहूया बरं आपण. मुलगा म्हणतोय, हॅलो, माय नेम इज ललित. माझं नाव ललित आहे. मुलगी म्हणते, हाय, आय एम फरिदा. मी फरिदा आहे. दोघांनी आपली ओळख करून दिलेली आहे. दोघांनी वाक्यरचना मात्र वेगळी वापरलेली आहे, परंतु दोन्हीचा अर्थ मात्र एकच होतो. चला पाहूया पुढील संवाद कोणाच्यात आहे ते आणि काय म्हणतायत ही मुलं. मुलगा म्हणतोय, हॅलो, माय नेम इज मंजित. माझे नाव मंजित आहे. मुलगी म्हणते, हाय, आय एम मृणाल. माझं नाव मृणाल आहे. पुढे देखील दोन मुलांचा संवाद चाललेला आहे. ही मुलं काय म्हणतायत बघूया बरं. मुलगा म्हणतोय, हॅलो, माय नेम इज तरंग. माझे नाव तरंग आहे. मुलगी म्हणते, हाय, आय एम श्यामल. मी श्यामल आहे. पुढील चित्रामध्ये ही सर्व मुलं एकत्र भेटतात आणि काय म्हणतात माहिती आहे, वी आर फ्रेंड्स. आम्ही मित्र आहोत. आता पुढील पेजवर पाहूया या मुलांच्यात काय संवाद चाललाय तो. या संवादात मुलगी म्हणते, व्हॉट इज दॅट इन युअर हँड ललित. म्हणजे ललित, तुझ्या हातात काय आहे. ललित काय म्हणतो बरं. दिस इज माय इंग्लिश डिक्शनरी. इट इज व्हेरी युजफुल. ही माझी इंग्रजीची डिक्शनरी आहे. डिक्शनरी म्हणजे शब्दकोश आणि ती खूप उपयोगी आहे. पुढील संवादात काय म्हणतायत बरं ही मुलं. ललित म्हणतो, व्हॉट इज दॅट इन युअर हँड श्यामल. श्यामल, तुझ्या हातात काय आहे. श्यामल म्हणते, दिस इज माय वॉटर बॉटल. इट इज व्हेरी युजफुल. ही माझी पाण्याची बॉटल आहे आणि ती खूप उपयोगी आहे. पुढे श्यामल म्हणते, कॅन यू लेंड मी युअर डिक्शनरी. मला तुझी डिक्शनरी देतो का. या ठिकाणी गिव ऐवजी लेंड हा शब्द वापरलेला आहे. ललित म्हणतो, शुअर, हो, नक्कीच मी देईल तुला. आणि पुढे म्हणतो, मे आय हॅव सम वॉटर प्लीज. आय एम थर्स्टी. मला तू पाणी देशील का. मला खूप तहान लागलेली आहे. थर्स्टी म्हणजे तहान लागणे. श्यामल म्हणते, शुअर, हिअर इट इज. हो, नक्कीच मी तुला देईल आणि ही घे. मुलांनो, पुढे काही शब्द दिलेले आहेत. पाहूया बरं काय सांगितलंय ते. लुक अँड से, पहा आणि म्हणा. शब्द पाहायचेत आणि म्हणायचेत. प्रथम मी शब्द वाचते, तुम्ही ते नीट ऐका आणि पुन्हा म्हणा. पहिला शब्द आहे आय. दुसरा शब्द आहे यू. तिसरा शब्द आहे ही. चौथा शब्द आहे शी. पाचवा शब्द आहे मी. सहावा शब्द आहे योर. सातवा शब्द आहे माय आणि शेवटचा शब्द आहे वी. या शब्दांचा तुम्ही पुन्हा सराव करा बरं का. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.